सो त्या ह्या दोन गोष्टीसाठी मला थँक्यू आणि सॉरी आईला म्हणायचंय. प्रथम तुला कोणाला सॉरी म्हणायचं आणि थँक्स कोणाला म्हणायचं? थँक्यू मला आजीला म्हणायचं आहे माझ्या. ॲक्च्युली ती आता म्हातारी झालीच आहे ना थोडीशी, त्यामुळे कधी कधी शूटिंगवर लेट होतो, कधी शाळा क्लास, त्यामुळे अभ्यास पण असतो, थोडा शूटिंग पण त्रास होतो त्याच्यात. तर तरी ती घरी जेवण शाळेतनं आल्यावरती, अरे जेवण जेव, मी आज हे बनवलंय, आज तुझं आवडीचं बनवलंय, ते सकाळ सकाळ उठून. ओके, त्यासाठी तुला आजीला थँक्स म्हणायचंय. आणि सॉरी कोणाला म्हणायचंय? सॉरी असं आईला म्हणता येईल, कारण ती खूप दगदग करते, खूप सहन करते, शूटिंगला येते, ऑफिसचं असतं, अभ्यास सांभाळायचा, हे सगळं करून पण तरी तिला हो जेवण वगैरे सगळंच. आता हे सगळं सांगताना तू कुठेतरी तुझ्या आईमध्ये दीप्तीची जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा तुझ्या आईमध्ये बघतो? हो, 100%. ओके, मला तर तुला विचारायचंय की तुला कोणाला थँक्स म्हणायचं आणि सॉरी कोणाला? आता मी सीमा साकारते ना, तर माझी वहिनी आहे, मोठी वहिनी, ती अपोजिट आहे पूर्ण सीमाच्या. ओके. सो आता मी कामानिमित्त मी बाहेर राहते घरापासून, पण माझ्या आई वडिलांना ती जशी जितकं माझं प्रेम आहे त्याच प्रेमाने सांभाळते. हा दोन्ही घरं थोडी आमची वेगळी आहेत, जवळजवळ आहेत, पण एका फोनवर ती माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांसाठी अवेलेबल असते. सो आता मी बाहेर असले तरी तिचं खूप असतं की तू रिलॅक्स राहा, मी आहे. थँक्स म्हणजे तुला तुझ्या बहिणीला म्हणायचं आणि सॉरी कोणाला म्हणायचं? सॉरी मला आईला म्हणायचं. आता रिसेंट सांगू तर आजचाच किस्सा आहे. आज शूटिंगला सुट्टी होती, सो मला असं वाटलं की माझ्या भावाचं लग्न आहे, लहान भावाचं. सो सगळे लग्नासाठी निघणार आहेत, पण कामानिमित्त मला ते नाही जाता आलं. आणि आईला एक असतं की कोणीही असलं तरी आपली मुलगी असणं एक आधार असतो भक्कम, की माझी मुलगी आहे. सो ते आजच्यासाठी मी तुला सॉरी बोलतेय की मला नाही यायला जमलं तिकडे. सो आईसाठी आज सॉरी. थँक्स माझ्या आईला म्हणा वाटतं, कारण मी जेव्हा नाटकाचे शो करून वगैरे यायची तेव्हा माझी आई 12-12:30, तर आपल्या पूर्वीचे शो 12:30 वाजता घरी गेले तरी ती गरम गरम चपाती करून मला द्यायची, भाकरी भाजून द्यायची. मला एवढं हे वाटायचं की आई खरंच तुझ्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि सॉरी माझ्या फॅमिलीला बोलायचं, कारण त्यांना मी कधीच वेळ देऊ शकले नाही आतापर्यंत. त्यामुळे सॉरी माझ्या पूर्ण भावंडांना, माझ्या फॅमिलीला बोलायचे सॉरी, आणि थँक्स आईला बोलायचं. हरीशला विचारणार आहे की कोणाला सॉरी म्हणावं असं वाटतं आणि थँक्स कोणाला? मला सॉरी ज्यांना म्हणावं असं वाटतंय ती ह्या आपल्या महाराष्ट्राची आई आहे, आऊसाहेब, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आऊसाहेब होत्या. तर मला जिजाऊंना एवढंच म्हणायचं की सॉरी, आज महाराष्ट्रामध्ये अशी काही पात्र आहेत की जो मुलींसाठी घडवलेला, मुली सेफ असतील असा जो महाराष्ट्र तुम्ही, जी जडणघडण तुम्ही महाराजांना दिली होती, पण तसा तो उरला नाही आता. मला हे पात्र करताना असं वाटतं की हे अशी माणसं जर खरंच असतील तर मग कुठे गेले? आपण का मराठी म्हणवतो स्वतःला? किंवा रोज कधी आपण सोशल नेटवर्किंग कुठली साईट तुम्ही ओपन करा, एक बलात्काराची बातमी असते, ट्रेनमध्ये लोकलमध्ये छेडल्याची बातमी असते. तर आज मला सॉरी म्हणा असं वाटतं की आम्ही तो नाही टिकवू शकलो. आणि थँक्यू मला माझ्या आईला म्हणायचंय की आईनी मला हे सगळं शिकवलं की हा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे, की कधीच कुठल्याही स्त्रीला ओरडून, शिव्या किंवा आधी पाय पकडायचे. तुला किती राग येऊ दे, मला आईनी लहानपणापासून सांगितलंय, तुला कुठल्याही मुलीचा राग आला किंवा काही झालं ना, तिच्या अंगठ्याकडे बघ, पायाच्या किंवा स्वतःच्या तरी अंगठ्याकडे बघ. की ज्यावेळी आपण असं ते, तर मला तेव्हा कळायचं नाही असं काय अंगठ्याकडे काय बघायचं तिच्या. मला राग आला ना हिचा, पण ते जे जेस्चर असतं ना ते समोरच्याला फार वेगळं दिसतं. की जर तू माझ्यावर चिडलीस आणि मी जर तुझ्यावर असा उभा आहे ना, तर तिचा रागच उसत पडतोच, तो आता सरेंडरच झालास ना, तिथेच वाद संपतो. सो ही शिकवण कुठेतरी माझ्या आईने मला, माझ्या भावाला दिली, आणि त्यामुळे त्या गोष्टी आमच्या हातून कधीच घडणार नाही याची गॅरंटी. तो रिस्पेक्ट इतका तो आहे मनामध्ये आणि तो टिकवलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा रिस्पेक्ट प्रत्येक आईने जर मुलाला दिला ना, तर मग सगळं चालबेल होईल. वा, खूप छान सांगितलंस तू हरीश, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता दीप्तीला मला विचारायचं की कोणाला थँक्स म्हणायचे आणि कोणाला सॉरी? सॉरी मला माझ्या आईला म्हणायचंय, जिच्यामुळे आज मी इथे आहे, जिच्या संस्कारांमुळे मी माझा संसार चांगला सांभाळते, जिने माझ्या करिअरसाठी इतकी मेहनत केली. मला माहीत नसताना लहानपणी की मी एक चांगली अभिनेत्री होऊ शकते, पण ते तिला माहिती होतं. आणि प्रत्येक म्हणजे चांगल्या गोष्टी तिने मला दिल्या, पण मी तिला कॉल नाही करत आशिष.
मी माझ्या संसारात इतकी बिझी आहे की मी तिला कॉल नाही करत. ती माझ्या सासूबाईंना फोन करते आणि आईंना सांगते की अहो तुमच्या लेकीला सासरी पाठवा जरा. मी जातच नाही माहेरी, खूप कमी जाते. मला आता जाणीव करून देत आहेत माझ्या मैत्रिणी की नाही तू कॉल केला पाहिजे. तर तिला सॉरी म्हणायचे की मी कधी कधी विसरून जाते, तुझ्याच संस्कारामुळे मी विसरून जाते की माझं माहेर पण आहे आणि सासरी मी जास्त लक्ष देते, कारण तेच माझं माहेर झालंय. आणि थँक्यू मला आईंना म्हणायचं, माझ्या सासूबाईंना म्हणायचं का त्या एवढ्या चांगल्या आहेत आणि महाराजांच्या कृपेने त्या इतक्या चांगल्या आहेत. कसं आहे ना, आपले आई वडील आपल्याला एका लिमिटपर्यंत म्हणजे लग्नापर्यंत त्यांची सोबत असते, कायम असतात ते आपल्याबरोबर, पण ते गृहीत धरलेले असतात. त्याच्यानंतरची जी स्टेप असते ना ती सासरच्यांकडची असते. आणि माझे सासू सासरे इतके चांगले आहेत, बाबा नाही आहेत आता. आई प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन देतात. म्हणजे एक मालिका संपली किंवा पिक्चर संपलं की त्यानंतर मी ब्रेक घेते, कारण फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे. त्याच म्हणतात की नाही जा आता, बस झालं आता, खूप झालं, हे झालं. आम्ही दोघंही बॅलन्स करतो, पण त्यांचा इतका सपोर्ट आहे ना मला. सो त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की त्या इतक्या सपोर्टिव्ह आहेत आणि इतक्या खंबीरपणे माझ्या मागे उभ्या आहेत की मी तितकंच चांगलं माझ्या करिअरला, माझ्या प्रेक्षकांना आणि इतरांना देऊ शकते. क्या बात. खूप छान. म्हणजे खरंच खूप सगळ्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या छान वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून खूप खूप कौतुक आहे. म्हणजे आम्ही एक माहेरचा एक सेगमेंट असतो, एक भाग असतो की जिथे आम्ही माहेरबद्दल विचारतो की माहेर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा सगळ्यात आधी कोण येतो? आई, माझी आई. आई येते. हो, म्हणजे खूपच प्रत्येकासाठी आपली आई खूप स्पेशल असते. माझी आई खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आज मी जशी आहे, मी खूप अशी इमोशनल आहे, मला पटकन रडू येतं, ती पण आहे, पण स्ट्रॉंग आहे, असं गिवअप नाही करत कुठल्या गोष्टीत. आणि कितीही सकाळी आमच्यासाठी काहीतरी बनवलं असेल पण बाबा संध्याकाळी नाही, तोपर्यंत ती शाळा सोडत नाही.